नेक्स्ट मग मॅन्युअल आहे, याच्यामध्ये कंझ्युमर व्हर्जन आहे आणि एक प्रोफेशनल व्हर्जन आहे. नेक्स्ट स्लाइड. आणि हे कॅन एनीवन सजेस्ट ड्रग रिडक्शन, हे आर्थरायटिस फाउंडेशन आहे जे या संपूर्ण जगामध्ये विशेषतः अमेरिकेमध्ये आणि म्हणून अधिकांश जगामध्ये आर्थरायटिससाठीचं मार्गदर्शक तत्व तयार करणारी एक ऑर्गनायझेशन NGO टाईप आहे. त्याला फंडिंग बिंडिंग सगळं हे या सगळ्या नॉर्मलाइज मंडळींकडनंच आहे. सो व्हॉट दे स्पीक इज कन्सिडर्ड टू बी वाउच फॉर किंवा आप्तवचन त्यांच्या शास्त्राच्या परिभाषेत ते मानल्या जातं. त्याच्यात काय आले? नेक्स्ट स्लाइड. When treated early with DMARDs with disease modifying anti-rheumatic drugs and biological, remission rates can exceed 60%. हे कोणी सांगितलं? पॉल एमरी, डायरेक्टर, लीड्स इन्स्टिट्यूट ऑफ न्यूमॅटिक अँड मस्क्युलोस्केलेटल मेडिसिन. आणि ज्यांनी डेफिनेशन ऑफ रेमिशन मुळात तयार केली त्या संपादकांपैकी एक, म्हणजे त्यांच्या पठडीमध्ये तो आहे. नेक्स्ट स्लाइड. Drug free remission. Once remission has been achieved, whether you stop taking your RA medication is up to you and your doctor. स्पष्टपणे तो अधिकार रुग्णांना आणि चिकित्सकांना दिला. आमच्याकडे का नाही मान्य करत? ACR गाईडलाईन्स प्रमाणे औषधं सुरू करतात, बंद करताना त्याच गाईडलाईन्स तुम्ही का नाही वापरत? हा कुठेतरी बुद्धिभेद आहे असं माझं प्रांजळ मत आहे. असं करू नये, कोणीच करू नये, आपण पण करू नये, दुसऱ्यांनी पण करू नये. पण त्याच्यात रुग्णहितं आडवं जातं, त्याच्यावर बालंडी येते, म्हणून करायला पाहिजे. कोणाला कमी दाखवायचं, कोणाला उंच दाखवायचं, आम्ही किती भारी असा त्याच्यामध्ये अभिनिवेशच नाही. अहो पण रुग्णासाठी धडपड चालली आहे तर तिथे स्पष्टपणे कमी करायला सांगितलं, तुम्ही का नाही करू शकत? ते म्हणतात ना 60% ऑफ पेशंटमध्ये रेमिशन येतं. तर पुढे एक वाक्य आहे की त्यातल्या 47% लोकांना परत 3 महिन्यात औषधं सुरू करावी लागतात. जर आपली औषधं सुरू असते तर ती लागत नाही. हा आपला शास्त्राची ही अगदी बाजू आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कमी होतात पण ते टिकत नाही. त्यामुळे तुम्ही कमी केली काय, रुग्णांनी कमी केली काय, डझंट मॅटर, पण यू शुड स्टँड रिस्पॉन्सिबल. हेही तितकंच तुम्ही पूर्ण जबाबदारी पण घ्यायला पाहिजे. ती जर तुम्ही घेण्यास समर्थ असाल तर पूर्णपणे तुम्ही कमी करू शकता. आता या प्रोटोकॉलबद्दल अजून एक गोष्ट सांगतो. तुम्ही प्रत्येकाने जर तुमचा मेडिसिन पेनड्राईव्ह आणलं, तुम्हाला शक्य असेल तर तुमचा ग्रुप असेल तर ती लिंक फॉरवर्ड करा. परत सांगतो, मला टीका नाही करायची, पण वास्तव आपल्यालाही समजायला पाहिजे. हा जो 2015चा प्रोटोकॉल आहे 16 जगातल्या तज्ञ माणसाने बसून लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी प्रूफ ऑफ स्ट्रेंथ ऑफ एव्हिडन्स असा एक कॉलम आहे. जो 41 मुद्दे आहेत त्या स्ट्रेंथ ऑफ एव्हिडन्समध्ये, त्यातले 10 एव्हिडन्सेस हे त्यांनी स्पष्ट दिले. व्हेरी लो टू लो एव्हिडन्स आहे स्ट्रेंथ. 10 जणांमध्ये मॉडरेट स्ट्रेंथ आहे, नाही 10 जणांमध्ये लो स्ट्रेंथ आहे. व्हेरी लो टू लो 10 आहे, 10 जणांमध्ये लो स्ट्रेंथ आहे. 10 ते 12 मध्ये मॉडरेट आहे आणि 4 ते 5 मध्येच हाय स्ट्रेंथ ऑफ एव्हिडन्स आहे. पण ते वाचल्यावर त्यांनी स्पष्ट दिलं आहे. पण तुम्ही वाचायला लागल्यावर असं वाटतं की सगळेच एव्हिडन्स बेस्ड आहे. हा नाही आहे. मी काही वेगळ्या संदर्भाने आता अलीकडेच अभ्यास केला या विषयात. मी 2 दिवसांपूर्वीच कोइंबतूरमध्ये विषय मांडला. स्लोन्स केटरिंग हॉस्पिटल, टर्शरी केअर कॅन्सर सेंटर. आता आमचे पर्रिकर साहेब पण बहुत तिकडे जाऊन आले, उपचार घ्यायला किंवा सल्ला घ्यायला. स्लोन्स केटरिंग कॅन्सर इन्स्टिट्यूट सपोज टू बी द वर्ल्ड्स प्रीमियर कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट. या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी एक स्टडी केला आहे गेल्या 8-10 वर्षांमध्ये की पेशंट्स हू आर इन स्लोन्स केटरिंग सफरिंग फ्रॉम कॅन्सर यांचं क्लिनिकल डायग्नोसिस काय होतं आणि ते गेल्यानंतर त्यांची ऑटॉप्सी केली. ऑटॉप्सी म्हणजे शवविच्छेदन, पोस्टमॉर्टम. आपल्या भाषेत आपल्याकडे पोस्टमॉर्टम शब्द आहे, त्यांच्याकडे सगळीकडे युरोप आणि अमेरिकेमध्ये ऑटॉप्सी हा शब्द प्रचलित आहे. आणि काय फाइंडिंग्स आहेत मला कौतुक वाटलं. त्यांनी एक तर तसा अभ्यास केला आणि मोकळेपणाने छापला. त्यात असे 26% पेशंट्समध्ये देर इज मेजर डिस्क्रिपन्सी बिटवीन क्लिनिकल डायग्नोसिस अँड ऑटॉप्सी फाइंडिंग्स. 26%. कॅन यू बिलीव्ह इट? मला टीका नाही करायची, पण मला वास्तव सांगायचं आहे की क्लिनिकल डायग्नोसिस विथ ऑल द टेक्नॉलॉजी अवेलेबल इन स्लोन्स केटरिंग स्टिल गिव्स अप नंबर्स ऑफ 26%, 1 out of 4. ब्राझीलमधला एक स्टडी आहे, तुम्ही ऑनलाईन सगळे स्टडीज अवेलेबल आहेत की कार्डियक फेलियर
हार्ट फेलियरच्या पेशंटच्या ऑटोप्सीज 36% is the major discrepancy between clinical diagnosis put on paper and autopsy findings in a chosen group of heart failure. और त्या मानाने तुम्ही जर चरकाच्या बुद्धीप्रमाणे उय्य केलं आणि प्रत्येक पाचापैकी हे किंवा प्रत्येकाचा अभ्यास करायचा प्रयत्न केला तर आपण निश्चितपणे आवर आणि मध्यम बुद्धीचे जरी असलो तरी 60-70% वर आपण यश नक्की मिळवू शकतो. पण आपला संस्कार असा झाला आहे की दोज प्रोटोकॉल आर लाईक प्लॅटिनियम स्टँडर्ड, दे आर नॉट. मी तुम्हाला बरेच केवळ ह्या विषयावर इतर बोलू शकेल, परत माझी बुद्धी टीका करण्याची नाही, पण अनावश्यक आपल्या मनात कुठच्याही प्रकारचा खचील भाव किंवा अहंकार दोन्ही ठेवायची गरज नाही. तुम्ही संदर्भ बघा, तुम्ही वाचा. आपण वाचण्यात कमी पडतो. टिपिकली मी पण हेच करायचो. नाही पण ते XYZ ट्रेनरवाईज म्हणायला आम्ही नाही चालणार, पण ते ABC असं म्हणाले ते डी. मी विचार केला आपण का या ABC आणि XYZला विचारतो. मला इंग्रजी वाचता येतं, इंटरनेट असल्यामुळे मलाही ते ॲक्सेस करता येतं, थोडेसे कीवर्ड्स काय घालायचे हे अभ्यासाने शोधता येतं. आणि जेव्हापासून मी शोधायला लागलो आहे तेव्हापासून मला लक्षात आलं की जितकं दिसतं चित्र तेवढं सुंदर उदात्त नाही आहे. हे तुम्ही टीका म्हणून सांगू नका, पेशंटला वाचायला द्या. जे ज्ञापक रोगी आहे ते तुमच्याकडे ज्या अपेक्षा तुम्ही व्यक्त करताय आणि तुम्ही पूर्ण करताय त्याबाबत तो जास्त तुमच्या बाजूने उभा राहतो, त्याचं विषय खूप वाढतं. जो प्रश्नाळू पेशंट आहे त्याचे प्रश्न कमी होतात. ज्याची मती स्थिर नाही त्याची मती स्थिर व्हायला मदत होते आणि एक प्रकारचा बदल तो तुमच्या करायला लागतो, तुमच्याकडनं अपेक्षा होते. तर नुसतंच मी सांगतोय म्हणून याच्याशी माझं हे असं आहे, हे असं आहे, तुम्हाला काय पाहिजे ते ठरवा. ही पद्धत अंगीकारल्यापासून माझा ड्रॉपआउट रेट खूप कमी झाला खाजगी व्यवसाय. पण त्या रुग्णाला कळायला लागलं की मी जे करतोय ते नरेंद्र पेंडसेच्या डोक्यातून नाही आलेलं, त्याच्यामध्ये शास्त्र नावाची गोष्ट उभी आहे आणि ती ते मला दाखवत आहे. म्हणजे मी हे सगळं मांडत नाही ऑब्व्हियसली, पण मी त्यांना वेगळ्या प्रकारे ह्या गोष्टी सांगतो. तर तुम्ही प्रयत्न करा आणि ते इतकं अवघड नाही आहे. आता इंटरनेट ॲक्सेस मोबाईलवर असतो, पण तुम्ही प्रयत्न करा, जरूर वाचा. जर का तुम्हाला हे योग्य वाटलं तर, नाही वाटलं तर द्या सोडून. नेक्स्ट आहे Annals of Rheumatic Disease, Volume 70, हे लायडेन युनिव्हर्सिटी नेदरलँडचे संशोधक आहेत. Discontinued treatment in patients with rheumatoid arthritis in sustained clinical remission. During 5 years of this treatment, nearly 25% of patients with RA achieved drug-free remission. 46 restarted because of a relapse, the majority of which within 3 to 6 months. त्यामुळे 25% रुग्ण तसेच त्यांच्याकडे जो कमी होता असा युरोपमध्ये असतो. आणि आमच्याकडे मात्र एकदा औषध सुरू केली बंदच नाही करायचं. तुम्ही रुग्ण बंद औषध कमी करणार असेल माझ्याकडे येऊ नका. ही कुठची भाषा आहे? म्हणजे खरोखरच कुठच्याच वैद्यकाच्या माणसाला हा अधिकार नाही आहे, कुठच्याच पॅकेजचा. यू कांट से दॅट की मी तुम्हाला उपचार देणार नाही. तुम्ही व्रत घेतलं उपचार देण्याचं, तुम्ही सांगू शकता मी उपचार देईन पण ह्या निकषाने किंवा हे गोष्टी तुम्ही पूर्ण करा. पण सरळ तुम्ही असं सांगता की तुम्ही जर औषध कमी करण्याचा विचार करणार असाल किंवा तुम्ही जर आयुर्वेदिक घेणार असाल तर माझ्याकडे येऊ नका. कृपा आहे आपल्याकडच्या डॉक्टरांना की आपल्याकडे क्लास ॲक्शन सूट्स होत नाही अमेरिकेसारखे. कारण इथे स्पष्ट देत आहे की 25 म्हणजे तिथे आयरन नाही वापरत आहे. पण युरोपमध्ये जर 25% पेशंट अचीव रेमिशन ऑन देअर ओन, मग आमच्याकडच्या पेशंटचं जर कमी झालं आणि त्याला आम्ही मदत केली तर पेशंटचं वैद्याचं काय चुकलं. जरूर तुम्ही हे स्वतः वाचा. मी म्हणतोय म्हणून विश्वास नका ठेवू, वाचा. नेक्स्ट हे त्यांचे डिग्रीज रेमिशनचे क्रायटेरिया आहे. तुमच्या लक्षात येईल की इथे फक्त अव्यथा एवढीच फक्त आहे, विमलेंद्रियम नाही आहे रेमिशन. चरकाने आपल्याला इतक्या हाय स्टँडर्ड्स दिले आहेत की यांच्या स्टँडर्ड्स ऑफ रेमिशन हे त्यामानाने खूप छोटे आहेत. अव्यथा इतकं तुम्ही सांगता की त्यांच्या दृष्टीने रेमिशन, चरकाचार्याच्या दृष्टीने मुक्त ज्वराची लक्षणे वेगळी आहे. विमलेंद्रियम इथपर्यंत तुम्हाला बरं करायचं आहे, ह्यात ते नाही कुठेच. त्याचा एक वेगळ्या प्रकारे त्यांनी प्रयत्न केला आहे. स्टँडर्ड ऑफ लाईफ नेक्स्ट आहे. सिम्पल डिसीज ॲक्टिव्हिटी इंडेक्स असं त्याला म्हणतात. ते या वेबसाईटवर rheumatology.org याच्यावर तुम्ही बघा. नेक्स्ट आहे ती त्याची अशा प्रकारे स्लाईड आहे. 15 ते 20 मिनिटात भरून होते. नेक्स्ट आहे. आता अनेकांनी मला प्रश्न विचारले, जे 30-40 प्रश्न माझ्याकडे आले. मी ओरली सांगितले, कोणी फोटो काढून प्रश्न घेऊन माझ्याकडे पाठवले.
त्यांच्या काय तसं तुमचा सक्सेस रेट किती आहे. तर न्यू पेशंट्स म्हणजे वर्षापेक्षा कमी आणि नॉन ड्रग डिपेंडंट 80 ते 90% रुग्णांमध्ये यश मिळतं. लंगरम सेदम हे सर्व क्रम वापरतात. दीपन आणि पटुनीचे विरेचन स्नेहमान. इथे मी विरेचन आणि स्नेहमाने वेगळे शब्द मानतो. विरेचनाचा वेळ पण तसं चक्रधर पाठ वेगवेगळे आलेले आहेत म्हणून. त्यात स्नेहमानासाठी श्रुती सिद्ध वृत्तभूमीची वृत्त अशी आलेली आहे. चक्रधरकडून मला योगवंतांना काढून मला जी ड्रग डिपेंडंट जर असतील आणि 1 वर्षाचे असतील तर 70 ते 80% एवढं कमी येतं. जर का जीर्ण म्हणजे 1 ते 3 वर्ष असतील ड्रग डिपेंडंट तर 60 ते 70% एवढं कमी येतात. 3 वर्षापेक्षा जास्त जर असेल ड्रग डिपेंडन्सी तर 30 ते 40%च मी बघितलं मला यश मिळतं. क्वचित काही रुग्णांमध्ये पूर्ण यश मिळालं पण नियम नाही आहे. पण याचा अर्थ आपण तिथपर्यंत त्याला नेऊ शकतो. आणि हे कशाने रेट्स कमी होतात तर त्या रुग्णांमध्ये जर थायरॉइड डिसऑर्डर असेल, डायबेटीस काही असेल, इतर त्रिमर्माशय काही व्याधी असेल तर तेवढं यश मिळत नाही. याचं कारण त्या विषद्रव्यांचं प्राणघातक कार्य आणि तीक्ष्णत्व मर्मक नाही खूप दिवस झालेलं असतं. मग एका मर्यादेकडे यश मिळत नाही कारण ओजक्षय आणि रसधातू आणि त्यातनं निर्माण होणारा सप्तधातू यांची जी अग्नीची प्रक्रिया आहे ती बिघडलेलीच राहते आणि ते विषाचे प्रमाण टिकून राहतात. कदाचित ते बदलेल जर आपण ते 24 उपक्रम मंत्रालय वापरू शकलो तर. मी वापरलेलं नाही. कदाचित जर वापरायचा योग आला तर अजून काही वर्षांनी मी त्याच्यावर पण बोलू शकतो. नेक्स्ट स्लाइड. ही सगळी अनुक्त लक्षणे आहेत. ओजोविकृती, क्लम, मुखदैन्य, मुखशोथ, क्लैब्य, अत्यार्थ, श्वेतस्राव, ग्रंथी, संधी समीप ग्रंथी. नेक्स्ट स्लाइड. आदित्य, रुद्रव, भक्तद्वेष, विषाद, संधी वक्रता, संधी हननम, मांसशोष, कारशब्द. संधी हननम वगैरे सगळ्या गोष्टी संधिगत वाक्याच्या मध्ये आलेल्या आहेत टीकेमध्ये. पण त्या अपवादाच्या संदर्भात कुठे आलेले नाही आहे. वातावरण कुठेतरी त्याचे उल्लेख आलेले आहे. नेक्स्ट स्लाइड. पांडुत्व, क्लैब्य पुनरुक्ती आहे आणि सत्वप्लव. विषाद आहे त्यापेक्षा पुढची पातळी सत्वप्लव. नेक्स्ट स्लाइड. ताराचंद रुग्णालय तिथे मला इतके वर्ष संस्थेने सेवा करून दिली आहे. ते आमचं पंचकर्म विभाग. नेक्स्ट. ही आमची पूर्वीची पंचकर्माची टीम. तर मागचे जे सगळे तरुण मंडळी आहेत त्याच्यापैकी काही आज मला दिसत आहे, काही आता आपापल्या नवीन व्यवसाय करत आहेत. नेक्स्ट स्लाइड. आणि ही आत्ताची टीम की जी आत्ता ताराचंद काम करते. नेक्स्ट स्लाइड. धन्यवाद. वेदसला कबूल केलं होतं की मी विषय सव्वा तासात मांडेन. पण मला पूर्ण माहिती आहे की मी सव्वा तासात तो पूर्ण न करता थोडंसं तुमच्या सहनशीलतेचा अंत बघितला आहे. पण मी तुम्हाला एक संदर्भ देतो की ज्यावेळेला मी 2014 साली हा विषय मांडला सायन ॲग्री कॉलेजमध्ये. धन्वंतरी कृपेने या 4 वर्षात मला त्याच्यात इतके वैविध्य आणि इतके रुग्ण त्यानंतरच्या 4 वर्षात बघायला मिळाले ते 1 ते सव्वा वर्षात तेव्हा मांडून राहायचं. पण माझं आत्ता मी तेवढ्या वेळात मर्यादित करू शकतो नाही कारण मी प्रश्न विचारले आणि मग विद्यार्थ्यांकडनं व्यावसायिकांकडनं जे प्रश्न आले ते जवळजवळ 30 प्रश्न आले. त्यांच्यापैकी काही ना तरी मी औषधावर उत्तर द्यायला बांधील आहे असं गृहीत धरून मी थोडंसं तुमची अनुमती न घेता जास्त कालावधी मांडला. पण मला असं वाटतंय की आपल्या वैद्यांमध्ये आयुर्वेदाबद्दलची श्रद्धा असतेच, असायलाच पाहिजे. त्याचं बीजारोपण कोल्हटकर सरांनी केलं आहे. पण ते अधिक बलवान व्यवसायामध्ये व्यवहारामध्ये दिसण्यासाठी ज्या गोष्टी तुम्हाला शिकायला पाहिजे तो जो मला 20-22 वर्षापूर्वी जर संधी मिळाली असती कोणी 4 वाक्यात जरी सांगितलं असतं तर माझी मधली 8-10 वर्षे इतकी मेहनतीची गेली नसती. अपयशातनं शिकणं ही काही फारशी चांगली पद्धत नाही आहे. मी खरं सांगतो फार दुःख होतं प्रत्येक अपयश पचवताना. तर त्यापेक्षा थोडीशी सुकर मार्ग जर आपण करू शकलो तर कुठेतरी आपण अंशतः गुरुऋण फेडू शकतो अशी माझी भावना आहे. तर तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा.
बोला त्यांना माहिती आहे का? आता तुम्ही सांगितलं की रुग्णबळ आणि व्याधीबळ यांचा विचार करत असताना जर का रुग्णबळ कमी असेल तर तेव्हा पंचकर्म करू नये व तिथे कालाची अपेक्षा करावी. तर ती कालाची अपेक्षा शरद वसंत वर्षा अशी करावी का हेमंत शिशिर अशी करावी? नाही, दोन्ही प्रकारे करता येते. सगळ्यात महत्त्वाचं ऋतूपेक्षा रुग्णबळ आणि रुग्णामध्ये उपस्थित होऊ शकतो कधी येते. त्यात एक अडचण अशी येते जी तुम्ही विचारली नाही की व्यवसायात रुग्णबळ ठरवायचं कसं, कारण स्थिरड करणारे सगळे पेशंट बलवान आहेत असं वाटतं. किंचित त्याचं पेशंट 100 औषध चालू असताना कमी करून त्याच्या बल आणि किती बघायची हे अनुमानानेच ठरवायला. बलम व्यायाम शक्ती परीक्षेत असं दिलं आहे तो रुग्ण काही व्यायाम करण्यास सक्षम नसतो, पण तो किमान चालू किती शकतो, त्याचं सहत्व किती आहे. म्हणजे त्याचं स्थिरड 50 मिलीग्रॅम असताना जर तो 24 तास विनाशूल असेल तर 40 मिलीग्रॅम केल्यावर त्याला शूल कधीपासून परत सुरू व्हायला लागतो. टिपिकली रुग्ण सांगतो की पहाटे 3-3:30 नंतर परत शूल सुरू झाला डोस कमी केल्यावर. तीच गोष्ट NSAIDची, ते कमी केल्यावर पहाटे त्याचा शूल वाढतो किंवा रात्रीच वाढतो. त्याच्यावरून रुग्णाचं मलाचा अंदाज येतो, तो नेमका नसतो. आणि म्हणून तुम्ही थांबायचं का की उपस्थित दोषातून कधी निर्माण होईल याची वाट बघायची. कित्येकदा जर रुग्णाने उत्तम पथ्य सांभाळली, तुम्ही त्याला दिलेली शमन औषधं रसौषधी जर चांगली असतील आणि अभ्यंग पिंडसेव जर वेळोवेळी तरी व्यवस्थित केलं आणि अधूनमधून आयरेडनस घेऊन अनुगमन करवलं तर कित्येकदा त्याला आविष्कृतम असं बस्ती विरेचन हे लागत सुद्धा नाही. त्यामुळे रुग्णाच्या दोषांची अवस्था ही जास्त महत्त्वाची. त्यातल्या त्यात त्या अवस्था जर नेमक्या ऋतुसंधीच्या काळात आल्या म्हणजे कुठच्या आहेत दोन्ही प्रकारच्या, गारव्यातनं गरमीत जाताना आणि गरमीतनं गारव्यात येताना, तरी सुद्धा तुम्हाला ती संधी सांगता येते. त्यामुळे रुग्ण हे मी जास्त महत्त्वाचं मानतो, बाकीचे नाही. याचं कारण असं आहे की रुग्ण कित्येकदा इतर देशांमधून आपल्याकडे येतो, इतर स्थानांमधून येतो, तिकडे कुठचा तरी वेगळाच ऋतू चालू असतो. भारतामध्ये सुद्धा ग्रंथकारांनी दिलं आहे की ऋतू कसे मोजायचे. दक्षिण भारतात वेगळ्या प्रकारे ऋतू येतात, उत्तर भारतात वेगळे येतात. आणि म्हणून रुग्णामध्ये काय आहे ते बघायला पाहिजे. त्यात मी दुसरा एक प्रयोग करतो की जर बाहेरचा रुग्ण असेल तर मी त्यांना सांगतो की 4-5 दिवस 8 दिवस आधी या, कारण तो तिकडे आल्यावर तिथलं ऋतुमान जर वेगळं असेल तर त्याच्या दोषांची गती काही काही बदलते. त्याचा अंदाज घ्यायचा आणि मग करणं. केवळ त्यांनी ठरवलं आहे आणि हॉटेलची बुकिंग केली आहे म्हणून करणं. हॉटेलचं बुकिंग हे शंकराचार्यांनी कुठेही पंचकर्माचा हेतू म्हणून नाही सांगितलेलं. त्यामुळे असल्या छोट्या मी फार पूर्वी या गोष्टींचा विचार करून माझं आयुष्य खराब केलं. त्या असल्या काही गोष्टी आपण स्पष्ट झाल्या. मी ठरवणार आहे, तुमची जर योग्य अवस्था असेल तर मी करीन, एवढी नक्की खात्री बाळगणं लागणार नसेल तर मी करणार नाही. एवढा विश्वास रुग्ण संपादन तुम्ही करू शकला पाहिजे. पुढचा प्रश्न. सर एक कपावृत्त व्यायामाचा संदर्भ आला होता संधिशूलाच्या बाबतीत. ते संधिशूल आणि बाकी जी लक्षणे आहेत कपावृत्त व्यायामाची म्हणजे स्थलनंजगतो कुशम किंवा मांसबलक्षय वगैरे जी लक्षणे आहेत, तर ड्रग डिपेंडंट आर्थरायटिसच्या संदर्भाने सगळी चिकित्सा आली. पण कपावृत्त व्यायाम त्यातलं संधिशूल लक्षण आणि त्या अवृत्तवादाचा विचार काही चिकित्सा भेद केला पण ते मुलं फार क्वचित माझ्या बघण्यात आलं. कफावृत्त आहे, कफक नाहीच तू मारुतस्य होईल असं चिकित्सा सुरू आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी जे कल्प दिले आहेत ते बरेचसे मांसरस, जंगल मांसरस, दशमूल आणि त्याचे सगळे कल्प आलेले आहेत. तेही मी मोठ्या प्रमाणात वापरले. तो जो शूल आहे तो जरी कमी झाला तरी बाकी गतिस्तंभ वगैरे सगळ्या गोष्टी नाही कमी होत. कारण मूळ ते आवडण्याची संक्रांती जर जुनी असेल वर्षापेक्षा तर ते बाकीचं नाही कमी होत. पण त्याला आहे यापेक्षा त्याचं सौकर्य वाढतं, पण पूर्णपणे गेलं असं नाही. पण ड्रग डिपेंडंटमध्ये कफावत व्यायाम असं निदान झालं आहे असं मी फार क्वचित बघितलं. अगदी एखाद दुसऱ्यामध्ये इतर प्रकारे स्वतंत्रपणे कफावत व्यायाम बरेच बघितले. त्यांना मी योगेंद्र रस वापरतो, त्याला उत्तम काम करतो. पुढचा प्रश्न.
उपशम मिळायला लागला की आपण बऱ्याच वेळेस बघतो की रुग्ण ट्रीटमेंट थांबवतो. तर कधी इन्व्हेस्टिगेशनचा आधार घेतला किंवा त्यांनी सांगितलं की काही वेगळा प्रकार करावा लागतो. ज्यावेळेस आपण चिकित्सा करतो, उपशम मिळायला लागला, म्हणजे झूल वगैरे कमी झाला की रुग्णाचा बऱ्याच वेळेस प्रयत्न असतो की औषध बंद करायचं. तर आपल्याला अपेक्षित असतं की अजून वेळ द्यायला हवे, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष. तर त्यावेळेस कधी ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स किंवा मॉडर्न इन्व्हेस्टिगेशनचा आधार घेतला किंवा कुठल्या प्रकारे त्याला अप्रोच केला? मी थोडा तुमचा प्रश्नाची व्याप्ती वाढवतो, कारण अशा प्रकारचे प्रश्न पण माझ्याकडे आले की रुग्णाचं निर्णय प्रक्रियेमध्ये त्याच्या इन्व्हेस्टिगेशन्सचा वाटा कितपत असतो किंवा तुम्ही किती त्याला ग्राह्य मानता. प्रश्नाचा थोडा विस्तार करतो. तर परीक्षणाचे एकूण 3 प्रकार होऊ शकतात. एक प्रत्यक्षगामी, जसं एक्सरे किंवा एंडोस्कोपी आहे, लॅप्रोस्कोपी आहे. एक अनुमानगम्य, जवळजवळ सगळ्या बायोकेमिकल. आणि एक तिसऱ्या युक्तिकृत, की त्या अमुक पॉझिटिव्ह असेल तर ह्या कंडिशन्समध्ये तो विषय नको जायला. पण त्यातल्या हिमोग्लोबिन कमी असणं हे त्या बायोकेमिकलमध्ये मला सर्वात जास्त अनुभवास आले की अडचणीचं ठरतं. टेस्ट पॉझिटिव्हच्या निगेटिव्ह काही काहीदा होतात, काही काहीदा त्या होत नाहीत, काही काहीदा टेस्ट त्याची CRP वगैरे सगळं अजून खराब होतात. रुग्ण क्लिनिकली इम्प्रूव्ह होतो, काही वेळेला क्लिनिकली पेशंट बिघडत जातो आणि ब्लड व्हॅल्यूज इम्प्रूव्ह होत जातात. त्यामुळे त्याच्या व्याप्ती-व्यापक संबंध त्याच्यात फार काही चांगला आहे असं मला वाटत नाही. रिमॅटॉलॉजीच्या टेक्स्टबुकमध्ये पण तसंच दिलं. प्रत्यक्षगामी जे आहे एक्सरे विशेषतः, मगाचे जे मी एक्सरे दाखवले की ज्या याच्यामध्ये रुग्णाच्या अवयवामध्ये रचनात्मक विकृती आहे, ती जर असेल तर तुम्ही त्याचं साध्यत्व हे तेवढ्या संधीपुरतं तरी मर्यादितच समजायला पाहिजे. सर्वात जास्त व्यवसायात अनुभव येतो की बाकी सर्व संधी सुटतात, पण जानुसंधी, कुल्फ आणि मणिबंध यांच्यामध्ये जर ग्रह असेल किंवा क्रियाहानी तर एका मर्यादेच्या पलीकडे ते बरं होत नाही. तर मी कित्येक रुग्णांना सांगतो की हे बघा, बाकी सगळं तुमचं मी कमी करून देईन, हा गुन्हा आणि आता ज्या प्रकारे आहे त्यात तुमचं शूल कमी होईल, आता आहे यापेक्षा जिने चढाल, पण तुम्ही पूर्ण बरं म्हणजे झटपट चाला, एकदम 5-5 मजले चढाल, लोकल ट्रेन पकडायला पळत जाऊ शकाल असं नाही आहे. त्याच्यासाठी हे सगळं झालं की मीच तुम्हाला सांगेन, तोपर्यंत त्याचं सगळी बलवृद्धी मांसासंबंध वाढवून घ्यायचं. मग त्याला सांगायचं तेवढ्या मी रिप्लेसमेंट सर्जरी तू करून घे, तो करून घेतो परत तुमच्याकडे, त्याचा सक्सेस रेट जास्त राहतो. आत्ताच्या काळामध्ये आपल्याला काही ठिकाणच्या बाबतीत आपल्या मर्यादा पण सांगायला पाहिजे. म्हणून प्रत्येकम स्थानदृश्याने क्रिया वैशिष्ट्य माहिती प्रत्यक्षगामी यांचा निश्चित उपयोग आपल्याला. काही काही एक्सरे खूप खराब असतो, पेशंट फार छान सुधारतो, पण ते अपवाद आहे, तो नियम नाही. अजून कोणाला प्रश्न आहे? तुम्ही पुढे येता प्लीज. सगळ्यांचा प्रश्न असणारे आता मी बाहेर कधी पडू आणि जेवायला कधी घालू? नाही सर, असं नक्कीच नाही आहे. कारण अभ्यास पूर्ण इतकं लेक्चर होतं की त्याच्यामुळे अनेक जणांना ज्या काही शंका आहेत त्या त्यांना विचारून अजूनच मोकळ होतं. विषाणूचा आपण गरजेचा उल्लेख केला तर विषाणूचा वापर असा आपण वापर केला आणि वेबसाईटसाठी सिमेंटचा हा परिणाम वापर झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून आपण रिसर्च आणि स्टेरॉइड्स याचा आपण रविश म्हणून आपण उल्लेख केला. तर हा बऱ्याचशा पेशंटमध्ये प्रोग्रामला झालेला असतो. तर अशा परिणामाचा विचार मी तुम्हाला सांगितलं ना मगाशी, त्या सगळ्या गोष्टी ग्रंथकारांनी सांगितल्या आहेत ज्या मी वापरलेल्या नाही आहेत. मगाशी मी सांगितलं त्या वापरायला पाहिजे तेच मी सांगतो, पण माझ्या मर्यादांमुळे मी वापरू शकलेलो नाही आहे. आणि तेच तुमच्यापैकी लोकांनी जर वापरल्या तर जे यश काही ठिकाणी सांगतोय 30 ते 40% ते कदाचित 60-70% पर्यंत जाईल. वापरले नाही आहेत ना. बाकीचे प्रश्न मला याच्या माझ्याकडे कोणाचे काही काही लेखी प्रश्न आले, त्याच्यापैकी 1-2 जणांना ज्यांना मी उत्तर देऊ शकलो नाही आहे व्याख्यानात त्यांचा उल्लेख होतो. जून, जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यामध्ये ऋतुसंधी काढणे वाढणारा संधीशूल प्रत्येक वेळी लग्नाचे उपक्रमाने बरा कसा करावा. तर ते ऋतुसंधी जर कालानुरूप आला तर त्या रुग्णांना थोडंसं आधीपासून जर आपण सांगून ठेवलं की त्यावेळेत वाढेल तर तुम्ही त्याच्या आधी 5-6 दिवस अभ्यास इंटेन्सिव्हला या, त्या ताराच्या रुग्णाला आम्ही घरी शिकवून टाकतो करायला, तर मग तो येत नाही की त्याला लग्नाशी लग्न आधीच सुरू करतो, म्हणजे ती वेळ येत नाही. स्टेरॉइड डिपेंडंट अनुपाताच्या रुग्णांमध्ये संधिशूलाची तीव्रता सतत वाढत राहते
जे मी वापरलेलं नाही आहे पण त्याचा उपयोग होईल. आणि ते जो तीव्र शुभ असतो तो धारेने कमी होतो, तो वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्ध वृत्ताने निरामावस्थेत उपयोग होतो आणि उपक्रम करून म्हणजे अभ्यंग पिंडस्थिती करून आणि व्यायाम करून चांगला कमी होतो. ऑस्टिओपोरोसिस और ऑस्टिओपेनियामध्ये जीर्ण अंगमर्द हे लक्षण असताना व्यवहारात पिंडसेल तिक्तशील बसते अशा उपक्रमाने उपशम मिळताना दिसत नाही, तेव्हा कसा विचार करावा? कित्येकदा सामताच गेलेली नसते. मूळ रसप्रदोषच तसाच राहिलेला असतो म्हणून यश मिळत नाही. तो रसप्रदोष जोपर्यंत तुम्ही घालवत नाही तोपर्यंत हे सगळे शील बस्ती वगैरेचा काही उपयोग होत नाही. आणि रुग्ण तुम्हाला लगेच पहिले 3-4 दिवस सांगतो की घेतल्यापासून माझं अंग जड झालंय, मला खूप पोटात जडपणा आलाय, माझं अन्न कमी झालं, पोटात दुखतं किंवा बस्ती टिकत नाही, याचा अर्थ तुमची अवस्था चुकली. आणि ही चुकते, मी सुद्धा हे सगळं केलेलं आहे बरं का, असं काही नाही की चुकतच नाही, चुकतं. वातरक्ताच्या रुग्णांमध्ये आयुर्वेदिक शमनचिकित्सेत उपशम मिळतो, परंतु अवैध सेवनाचा वारंवार पुन्हा उद्भव दिसतो. अशा रुग्णांना वारंवार शोधन करावे का? पुनर्भव चिकित्सा कशी करता येते? तर दौर्बल्य देह धातूनाम जलजीर्णाणू वर्तते. त्यांना तुम्हाला लग्नाची सवय लावायला पाहिजे, ते लिहून काढायला लावायला पाहिजे, तर ते करतात. आणि ते केलं आणि तुम्ही त्यांच्याशी तरुण असतात ना, 22-23-24 वर्षाच्या पोरी असतात, त्यांची लग्न ठरलेली असतात पण त्यांना आव्हान असतो. आता छान बरं वाटायला लागलेलं असतं पण कुठेतरी त्यांच्या काय लग्नाच्या आधी आपल्याकडे सगळ्यांना भरपूर खायला लावतात ना, केळवण करायची असतात. त्याला मी जाऊ का? मी अशा वेळेला सांगतो किती जवळची माणसं आहेत त्यांच्याकडे जा, आणि म्हणजे जवळची माणसं आहेत त्यांना सांगा की मी सगळीकडे पोळी खाऊन कंटाळले, तुमच्याकडे भाकरी करावं का? ती केळवणमध्ये भाकरी करतात, थोडी युक्ती सांगितली की करतात. सगळेच प्रश्न नाही सुटतो चिकित्सकाकडनं, पण तुम्ही किमान त्याच्या प्रश्नांना दखल घेऊन त्याप्रमाणे उत्तर देताय हे जरी कळलं तरी तो विषय पडू शकतो. किंवा काही काही पेशंट विचारतात, रेग्युलर ईमेल करून मला पाठवतात, मी अलीकडे ईमेल छापण्यावर बंद केलं, कॅन आय हॅव चीट डेज? CHEAT, चीटिंग म्हणजे मी एक दिवस चीटिंग करू शकतो का? त्याचं खरंच थोडक्यात उत्तर आहे तर व्याधीला विचारणार ना, म्हणजे व्याधी म्हणत असेल की आज रविवार आहे, आज काय आम्हाला ते व्यक्त होणार नाही, तर काय हरकत नाही, रविवार नाही करा, तो असं न होणार म्हणलं मग नाही ना होतं. पण तुम्हाला जे ऐकायचं आहे ते सांगण्यासाठी मी पैसे घेत नाही. आणि याचं कारण असं आहे की तुम्हाला जे ऐकायचं आहे ते जर मी सांगायला लागलो तर तुम्ही मला जास्त पैसे द्या, तुम्ही नीट विचार करा त्याचा. आणि ज्या समाज घटकांकडनं असं लोलुपत्व जास्त असतं त्यांना पैशाच्या भाषेत जर हिशोब करून सांगितला की माझ्याकडे येण्याचा खर्च दर वर्षाला किती आणि मी सांगितलेलं ऐकलं तर किती पैसे वाचतील, लगेच इमिजिएट लोकांना लक्षात येतं की अरे एवढा पैसा वाचणार आहे आपल्याला. अजून 1-2 प्रश्न आले की लीनत्व आणि जीर्ण व्याधी, जीर्ण आंबात हे कसं व्यवस्थित करायचं? तर जिथे ते जीर्णत्व असतं त्या ठिकाणी लीनत्व आहे असं गृहीत धरायला हरकत नाही, पण लीनत्व असायलाच पाहिजे असं काही नाही, केवळ दौर्बल्य देह धातूंना पण होऊ शकतं. तर तुमच्या गुणामध्ये लक्षणं काय, लीनत्व जाड्यातील वगैरे काही आहेत का? आणि चिकित्सेला दिल्याप्रमाणे यश मिळत नाही आहे, एकदम लक्षणं वाढत आहेत, लीन दोष आहे. लीन राहण्याची शक्यता जास्त असते, पण हे कोणी सांगतच नाही ना. त्यांच्या टेक्स्टबुकमध्ये डायट हॅज नो रोल टू प्ले असं स्पष्ट दिले. आता हा विषय नाही, अँकॉलॉजिस्ट स्पॉन्डिलायटिसचे पेशंट मोहम्मद खान नावाचा एक डॉक्टर आहे, हेड ऑफ क्लिव्हलँड युनिट, जी जगात 2 जगन्मान्य विद्वान आहेत त्या विषयातली अँकॉलॉजी, त्याच्यावेळी मोहम्मद खान आहे. तो क्लिव्हलँड हॉस्पिटलमध्ये फक्त अँकॉलॉजिस्ट स्पॉन्डिलायटिसची OPD चालू होती. मग पाकिस्तानी माणूस मायग्रेट तिकडे झाला, पुस्तकं लिहिली, त्याच्या पुस्तकात स्पष्ट दिले डायट हॅज नो रोल टू प्ले इन अँकॉलॉजिस्ट स्पॉन्डिलायटिस. मी तर पेशंट सांगतोच, तुम्ही वेबसाईटवर जाऊन वाचा, पण ती त्यांची भूमिका आहे, त्यांच्या प्रोटोकॉल. माझ्या प्रोटोकॉलप्रमाणे तुम्हाला पथ्य करायला पाहिजे, जमणार नसेल औषधं सुरू करू, सोपं आहे ना त्यांना. असं अजिबात आलं नाही की तुम्ही आलाय म्हणजे घ्यायलाच पाहिजे. किंवा मी असे जर साशंक असतील तर मी सांगतो की आज कन्सल्टेशन पण देऊ नका, घरी जा. 8, 15, 20 दिवसानंतर मी इथेच आहे, तुमचा व्याधी तिथेच असणार आहे, कोणी एकमेकांची स्थानं सोडणार नाही. महिन्यानी या, तुमचं ठरू द्या, पक्क ठरू द्या, एकत्र कुटुंबाचं एकत्र सर्व सदस्यांना बोलवा, अजिबात काही नाही. तो म्हणलं व्याधी नक्की जाणार नाही महिन्याभर, एवढा काय म्हणलं मी भारी नाही की माझे दर्शनाने अंमल करा, अजिबात तसं होणार नाही. एकदा ह्या भाषेत त्यांना कळायला लागलं काय असतं, रुग्ण पण तुमची परीक्षा करत असतो. तुम्ही एवढं स्पष्ट सांगताय म्हटल्यावर तो जर बाहेरच्या रुग्णाला विचारतो, कारण आमच्याकडे खूप जण एकमेकांना विचारत असतात. मागे फार त्याने त्रास व्हायचा. विलासनानंद सर जेव्हा कन्सल्टंट होते, मी हाऊसमन, तेव्हा जो तो पेशंट पंचकर्मात एकमेकांची गप्पा मारताना कळायचा की त्यांच्या युनिटला जास्त रुग्ण आले, तो पेशंट म्हणजे सर हमको युनिट
अरे बापरे, हाऊसफुल म्हणून आम्हाला ब्रह्मांड आठवायचं, पण त्यावर परमिशनच नव्हती. परस्पर पेशंटनी युनिट बदलायची. आता 6-7 वर्षापूर्वी ताराचंदमध्ये सोय झालेली आहे की रुग्णाने जर सांगितलं मला चिकित्सक बदलायचं आहे, तरी लायन्सवरती सही करायची की सर्व आवासी वैद्य मुक्त. नाहीतर असं व्हायचं की तो दुसरीकडे गेला की आमचं दोन्ही बाजूनी, पण विलासाला असं स्पष्ट म्हणायचं त्याची घाण मला का साफ करायला लागतो, मी काही करायला आवडत नाही, एवढं साफ केलं. तो पेशंट आलाय तुमच्याकडे, आणि तो दुसऱ्या चिकित्सकाला जेव्हा कळायचं की आपला पेशंट तिकडे गेला, पण वॉर्डात ॲडमिट व्हायचं ना पेशंट, त्याला कोणी दाखवलं? त्याचं उत्तर हो मी दाखवलं. म्हणजे आता हाऊसमन मी असं मीच दाखवणार ना पेशंट. तो काय शब्दशः अर्थ घ्यायचे सगळे वैद्य मंडळी, अशी चंपी आमची सगळ्या बाजूनी. पण त्याचा उपयोग खूप झाला. काय करायचं नाही एवढं नक्की कळलं. बोला. सर, तुम्ही या पेशंटमध्ये नेहमी म्हणताय की बरं वाटणं आणि बरं होणं हे खूप यामध्ये खूप फरक आहे. मला असं मला वाटतं या पेशंटमध्ये हे सांगायला गेलं तर माझ्या दोन पुढे आवड शंका आहे की अशा पेशंट्समध्ये जर ड्रग टू ड्रगचं इंटरॅक्शन म्हणतो आपण की ड्रग डिपेंडंट आहे, तर त्याचा काही विचार असतो का, की करू शकतो का? आणि एक की आता आपण अशुद्ध भेषज कोणतेही असो ते विषवरच कार्य करतो, तर कसं आता जे काही खरं प्रत्येक वैद्य आपण काही औषध तयार नाही करत. समजा काही पेशंट्समध्ये कुठल्या आपल्या आयुर्वेदिक जे कसं किंवा काय त्यांनी इंड्यूस काही अशी लक्षणं असतात. पहिलं असं आहे की ह्या बाबतीत जर्नल ऑफ हेमॅटॉलॉजीमध्ये एक स्टडी पब्लिश्ड आहे जो डेव्हिड फर्स्ट नावाचा लॉस एंजेलिस बेस्ड युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया अँड लॉस एंजेलिस नावाचा एक हेड ऑफ इथले ऑर्थोपेडिक्स डिपार्टमेंट, आणि आपल्याकडे त्यावेळेला पी राम मनोहर नावाचा एक वैद्य जे कोइंबतूरच्या AVPमध्ये त्यावेळेला सेवेला होते, आता ते अमृता युनिव्हर्सिटीत. त्या दोघांचा आणि त्यांच्या एका टीमने मिळून एक संशोधन प्रकल्प पूर्ण केला. त्याला डबल ब्लाइंड डबल टर्निंग असं त्याला त्यावेळेला पहिल्यांदाच असा प्रयोग होता की रुग्णाला चिकित्सकाला पूर्ण स्वातंत्र्य, त्याला जे पाहिजे ते उपचार तो आयुर्वेदिक देऊ शकतो, पण ते आधी डिफाईन पाहिजे की मी पत्रपोटली करीन, मी पिंडस्वेद करीन वगैरे वगैरे. औषधं काय देईल त्याच्या अवस्थेसकट तरी द्यायला पाहिजे, त्यातलं तरी काहीही वापरा. म्हणजे चिकित्सकावर कुठची मर्यादा नाही, आणि असेसमेंट सगळी त्यांची मॉडर्न केली. अशाच प्रकारचा डिपिम नावाचा एक प्रोजेक्ट 92, 93, 94 साली योगो जोशी आणि कुटरांनी केला. ती बाई वैद्यकातली नव्हती, PhD करत होती, तर तो पेपर एथनो फार्मॅकोलॉजीमध्ये पब्लिश झाला. तो रिमॅटॉलॉजीमध्ये जर व्हायला हवा होता, तो नाही झाला. पण ते त्याच्या आधीचं काम 92, 93, 94 आहे, आणि ह्यांच्यापेक्षा जास्त रिझल्ट्स आहेत त्या कामाला. कारण त्या कामात मी उमेदवार म्हणून त्याच्यात कामं केलेली आहेत. पण दॅट इज बिसाइड्स द स्टोरी. यांच्या स्टडीमध्ये राम मनोहरांच्या त्यात त्यांनी असं दिलं आहे की फक्त ॲलोपॅथी आणि फक्त आयुर्वेद या दोन्ही ग्रुप्सचे रिझल्ट सेम आहेत. पण जे पेशंट ॲलोपॅथी आणि आयुर्वेद दोन्ही घेतात त्यांच्या स्टडीमध्ये मर्यादित रिझल्ट कमी आहे. तुम्ही जे विचारताय इंटरॅक्शन कमी होईल का, त्यांच्या स्टडीवर विश्वास ठेवला तर होऊ शकतं. पण त्याची जर तुम्ही औषधं वाचली काय काय दिली आहेत, तर त्यांनी रसौषधी वापरली नाही आहे, त्यांनी सिद्ध भूतकल्पना पानार्थ वापरले नाही आहे, त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आसवारिष्ट वापरलेली नाही आहे. काहीतरी त्यांच्या मर्यादा असतील, त्या खोलात मलाही माहिती नाही का, आणि तसं स्पष्ट दिलं नाही आहे. त्यांनी विष वापरलेली नाही आहे. त्यामुळे मग बरोबर आहे तसं होणार. ड्रग इंटरॅक्शन्स होऊ शकतात हे मात्र 200% खरं. पण ते माझा अद्याप तेवढा अभ्यास किंवा हे नाही आहे की मी दिलेलं समीर बंधन याच्यामुळे स्टिरॉइडच्या ॲक्शनवर काय परिणाम होईल किंवा होणार नाही, किंवा घेतलेल्या थायरॉइडच्या मेडिकेशनचा डोस कमी होईल का नाही, तेवढा माझा अभ्यास नाही. तो व्हायला पाहिजे हे मात्र मला तत्वता मान्य आहे. दुसरी गोष्ट, आयुर्वेदिक औषधं जर अशुद्ध किंवा शोधन मरण करून वापरली नसतील तर नुकसान होतं का? नक्की होतं. मी अनेक रुग्ण बघितलेले की ज्यांना त्रास झालेला आहे. कित्येकदा नकळत मी सुद्धा अशी औषधं दिली. रुग्णांनी कुठच्यातरी कंपनीची आणली, नंतर कळतं की ती कंपन्यांकडे काही ते स्वतः बनवत नाही, ते बाहेरनं मागवतात. त्यांना एकच पर्याय म्हणजे तुम्ही जिथे व्यवसाय करता तिथे तुमच्या वैद्यांची म्हणून एकमेकांना भेटण्याची काहीतरी सोय ठेवा किंवा ग्रुप ठेवा, आणि एकमेकांशी बोला की अरे ह्या कंपनीचं हे वापरल्यावर त्रास झाला वगैरे. एक दुर्दैवी अनुभव असा आहे की आयुर्वेदिक औषधांच्या कंपन्यांना तुम्ही अत्यंत मायेने गोंजारून स्नेहस्वेदनपूर्वक अतिशय विनम्र शब्दाने जर सांगितलं की मला असं वाटतंय की कदाचित या औषधामुळे त्रास झाला असावा,
तर ते तुमच्याकडे येणं बंद करून टाकतात. तुमची दखलच घेत नाही. मला हा काय कळलंच नाही की ठीक आहे नवीन कोणी असेल की ज्याला काही कळत नाही आहे, जुना माणूस आहे, अनुभवी आहे, तुमची औषधं इतकी वर्ष वापरतोय, एकदा अडचण आली म्हणून तुमच्याकडे आल्यावर तुम्ही अडचणीतनं सोडवायची मदत करणार का नाही? काहीतरी यांची प्रज्ञा भयंकरच वेगळी आहे. त्यामुळे मला काही कळत नाही म्हणजे का करतात, करायला नको त्यांनी मेडिकल दिलं. पण तुम्ही जर ते FDA निदर्शनास आणून दिलं तर ती कंपनी अडचणीत येईल. पण आपण काही अशा पद्धतीने करत नसतो ना, आपल्याला रुग्णाचं हित असतं. तर तुम्ही एखादा असा छोटा ग्रुप करा आणि त्याच्यात कोणाच्या औषधावर काय होतं हे ॲडव्हान्स रिॲक्शन रिपोर्टिंग तुम्ही सुरू करा. दुसरा काही पर्याय नाही. तुम्ही केलं नाही तर लोक करणार आहेत. 6 वर्ष झाली त्या रेग्या मॅडमने मुंबईत एक ॲडव्हान्स रिॲक्शन व्हायरल ड्रगचा सेल सुरू केला की जिथे लोक रिपोर्टिंग करतात. आता अडचण अशी आहे की तिकडे ॲडव्हान्सवरच रिस्पॉन्स देतात, पण त्याच्यासाठीच ते केलं. पण ज्यांना ॲडव्हान्स मिळाली नाही याचं रिपोर्टिंग कोणीच पुढे करत नाही आहे. त्यामुळे जेव्हा सांख्यिकी येईल त्यावेळेला असं दिसेल की गेल्या 3 वर्षात 122 लोकांना ॲडव्हान्स रिॲक्शन झाल्या. आपण 1,22,000 झाल्या नाही याचा आपण वैद्य म्हणून काहीच प्रयत्न नाही करत. शेवटी आकडे बोलतात, कागद बोलतो. त्यामुळे खात्रीपूर्वक औषधं वापरा. जर खात्री नसेल तर असंशुद्धीच्या बंधत पडू नका. शमन औषधाने सुद्धा चांगला गुण येतो, असं काही नाही की येत नाही. पण मग ते रुग्णाचं आणि तुमचं वेळ जास्त लागणार याचा अंदाज तुम्ही द्यायला पाहिजे. आणि मग पथ्यावर जास्त जोर द्या आणि बाह्य उपचारावर जास्त जोर द्या. आमच्याकडे आम्हाला ही अडचण यायला लागल्यावर रुपेश्वर साहेब आहेत, विवेक साने, रसिक आहे, आम्ही एक 10-12 जण व्यवसाय सुरू केल्यावर बराच वेळ असायचा. त्यामुळे आम्ही एकमेकांना काही काळात भेटायचो. त्यात आम्हाला कित्येक अडचणींमध्ये त्रिलोकनी किंवा विवेकनी मार्गदर्शन केलं. त्याला रसिकने दोन नाव ठेवलं FF म्हणजे फाईन फ्रेंड्स. आम्ही त्याला भेटायचो, या गोष्टींची आम्ही एकमेकांची बोलणी करायचो. आता प्रत्येकाचेच वेळ वाढले आहेत. 15 वर्षात तरी काही आम्ही भेटू शकलो नाही. पण अशा काहीतरी गट जर तुम्ही तयार केला तर तुम्हाला याच्याबद्दल चांगलं एकमेकांशी बोलून ठरवता येईल. आपलं एकमेकांबद्दल बोलणं होतं, एकमेकांशी बोलणं होत नाही असं मला वाटतं. एकमेकांबद्दल होतं, एकमेकांशीच बोला ना त्यापेक्षा. धन्यवाद सर. रुपेश्वरकर सरांना त्यांचे विचार मांडायला